पण कुठल्या विषयावर लढणार आहे? परंतु मला तुम्हाला आज भारतीय जनता पार्टीचा तुमच्यातला एक कार्यकर्ता म्हणून, या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून मला तुमच्या समोर सांगायला आनंद वाटतो, केवळ आणि केवळ एक संघ पद्धतीने आपण लढलो म्हणून भारतीय जनता पार्टी जिल्ह्यात विजयी झाली. एकाचं तोंड एकीकडे आहे, दुसऱ्याचं तिसरीकडे आहे, चौथा तिसरीकडेच आहे. अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात नव्हती. एका ठिकाणी घेतला गेलेला निर्णय, धाराशिव मध्ये घेतलेला निर्णय उमरग्यापर्यंत तसाच्या तसाच साबित राहिला. जो निर्णय उमरग्यांनी ठरवला, जिल्हा भारतीय जनता पार्टीने, राणादादांनी आणि सर्व नेत्यांनी एकमुखाने त्याला मान्यता दिली. या सगळ्या एकात्मतेच्या, एक संघेच्या आणि एकजुटीने लढल्याच्या परिणामाची नेमकी प्रतिकृती कशात उमटली तर आपले 4 नगराध्यक्ष निवडून आले. भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा, महायुतीचे तर 8च्या 8 नगराध्यक्ष आले, परंतु 4 नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आणि आता 5 उपनगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे होते. आणि आपल्या नगरसेवकांची संख्या स्थानिक आघाडीच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढलेल्या नगरसेवकांची, निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या आपण मोजली तर 108 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विजय तो का असतो, तरीही आपण 51% लढाई अजून जिंकणं बाकी आहे. आपल्याला ही धाराशिव जिल्ह्यातली 51% लढाई जिंकायची आहे. आणि या लढाईमध्ये परमेश्वराची शक्ती, आई तुळजाभवानीची, आई जगदंबेची शक्ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे. हे आता या निवडणुकीतनं ठामपणे आपल्याला लक्षात आलं. कारण तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, नगरपालिकेची निवडणूक 8 नगरपालिकांची आहे की केवळ एकट्या तुळजापूर नगरपालिकेची आहे, असं चित्र विरोधकांनी तयार केलं होतं. वर्तमानपत्रांनी, टीव्ही चॅनलवाल्यांनी, सगळ्यांनी धाराशिव म्हणलं की तुळजापूर, धाराशिव म्हणलं की तुळजापूर असं केलं होतं. परंतु अंतिम विजय हा सत्याचा असतो. आई तुळजाभवानीनं आपली पूर्ण शक्ती राणादादाच्या पाठीशी उभी केली आणि राणादादाच्या नेतृत्वात, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आपण या जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व असा विजय प्राप्त करू शकलो. मी तुम्हाला नगरपालिकेचं एवढं कौतुक, एवढं गुणगान याच्यासाठी सांगतोय की आपल्या नेतृत्वाने, आपल्या टीमने एक चांगली सक्सेस स्टोरी निर्माण केली आहे. एक यशस्वी रणनीती कशा पद्धतीची असेल, एक यशस्वी भारतीय जनता पार्टीची निवडणुकीची रचना कशी असेल, याचं एक आदर्श आणि उत्तम उदाहरण भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या टीमनं या जिल्ह्यामध्ये दाखल करून दिला. आता मुद्दा असा आहे की त्याच पद्धतीची रणनीती आपण याच निवडणुकीमध्ये वापरू का, तर नक्की नाही. कारण निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेला आपले डावपेच, आपली रणनीती बदलावी लागते. ज्या गोष्टीवर आपल्याला विजय मिळाला त्यातली प्रमुख मुख्य गोष्ट कुठली असेल तर आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, इच्छुक असणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीवर आणि नेतृत्वावर दाखवलेला विश्वास. तिकीट तुमच्या आमच्यापैकी प्रत्येकापैकी सगळ्याला मिळणारच नाही. एका व्यक्तीला तिकीट मिळेल, पण अनेकांनी ज्याला तिकीट मिळालं त्याच्या पाठीशी आपली ताकद उभी करणं, ही खरं भारतीय जनता पार्टीची प्रकृती आहे. आज मला असं, म्हणजे मी दादांनी ज्या वेळेला सांगितलं तर हो, आपण सगळ्या भागामध्ये निरीक्षक दिलेत, निरीक्षकाकडनं आपल्याला सगळी माहिती आली आहे. परंतु आपल्याला अशा लोकांपर्यंत पोहोचायचं आहे की निरीक्षकाकडनं कदाचित एखादी व्यक्ती असेल की जी ऐन वेळेला सांगणारी असेल, एखादी व्यक्ती असेल की जी मला तुम्हाला सांगणारी असेल, परंतु तिला जाहीरपणे सांगावं लागेल आणि ती जाहीर तिने भारतीय जनता पार्टीचा फॉर्म भरून द्यावा लागेल. आणि मग दादांच्या सूचनेवरून आम्ही ते सांगितलं की प्रतिष्ठान भवनला भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आपण फॉर्म भरून द्यायचे आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना ऐकायला नवल वाटेल, एका दिवसामध्ये 270 अर्ज विकले गेले, 270. आणि आज सगळ्यात दादा ती सगळी संख्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लढवण्याची इच्छा असणाऱ्या लोकांची संख्या 668 पर्यंत पोहोचली आहे. आणि दुसरीकडे परिस्थिती अशी आहे की तुमच्याकडे कुणाला टाळणार आहेत त्याला आम्ही घेणार आहेत. आणि तुम्ही कशामुळे टाळणार आहेत? आमच्याकडे कोणीही, ज्याला जरी टाळलं गेलं तरी त्याच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाच्या, त्याच्या क्षमतेचा
आणि त्यांनी पक्ष संघटनेसाठी, पाटील परिवारासाठी किंवा भारतीय जनता पार्टीसाठी जे काम केलंय त्या कामाची आम्ही नक्की दखल घेऊ, परंतु तुमच्याकडे जाऊ देणार नाहीत ही मात्र नक्की. आमचा कार्यकर्ता तुमच्याकडे येईल आणि लढेल आणि जिंकेल? बिलकुल नाही. आमचा कार्यकर्ता आमच्याच कार्यकर्त्याला निवडून आणायचा प्रयत्न करेल, निवडून आणेल आणि त्याच्याबरोबर पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये जाईल. ही भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहे. आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना माझी विनंती आहे, इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला, नेत्याला, पदाधिकाऱ्याला माझी विनंती आहे, निवडणुकीची आचारसंहिता आज, उद्या, परवा कधीही लागू शकते, परंतु या आचारसंहितेच्या कालखंडामध्ये निवडणुकीचं तिकीट हे सर्वेवर आणि भारतीय जनता पार्टीवर अवलंबून आहे. पार्टी जो ठरवेल तो निर्णय आपण मान्य करायचा आणि ज्याला तिकीट दिलंय त्याच्यासाठी संघटित होऊन त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा. जिल्हा भारतीय जनता पार्टी तुम्हाला कुठल्याच साहित्यासाठी किंवा कुठल्याच विषयासाठी कमी पडू देणार नाही, याची चांगली चुणूक नगरपालिकेला निवडून आलेल्या लोकांना आहे. आणि यातला कुणी आमच्यापैकी कुणी तुमच्याकडे येणार आहे, लढणार आहे, कुठेतरी तुमच्या जागेवर बसणार आहे, तुमच्या खुर्चीवर बसणार नाही, बिलकुल नाही. या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आणि तुमच्यातलाच कुणीतरी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून खुर्चीवर बसवायचा. बस आमचं काम तिथपर्यंतच आहे. आज तुम्ही आम्ही सगळे बघत असाल, 4 नगराध्यक्षांना त्यांच्या खुर्चीवर विराजमान करायला लावलं, बसवलं, शुभेच्छा दिल्या, हार तुरे गळ्यात सत्काराची माळ घातली आणि तिथून आम्ही निघून आलो. आता आमचं काय? तर तुम्ही ज्या वेळेला आम्हाला सांगाल की या पद्धतीचा निधी आम्हाला पाहिजे, या योजनेतला निधी आम्हाला पाहिजे, या निधीतनं समाजाची ही कामं होतील, या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्याचं काम आमचं. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही, तुमच्या पायाला टाचणी सुद्धा टोचणार नाही, याची काळजी घ्यायचं काम आमचं. आणि तुमचं काय काम असेल तर ज्या समाजानं भारतीय जनता पार्टीवर, देवेंद्रजी फडणवीसांवर, राणादादांवर, ठाकूर साहेबांवर, माननीय बसवराजी पाटील साहेबांवर विश्वास टाकून तुम्हाला निवडून दिले ना, त्या शोषित, पीडित, वंचित समाजासाठी तुम्हाला काम करायचं, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचं काम तुम्हाला करायचं. आणि मग भारतीय जनता पार्टी 51% लढाई लोकसभा आणि विधानसभेमध्ये जिंकेल, हा मला विश्वास आहे. आपल्या सगळ्यांना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मनीष शरणजी आगमन झालं, मी त्यांना विनंती करतो की आपण 2 शब्द मार्गदर्शन करावं.